Hello everyone. Welcome Science Part 2, Lesson number 3, Life Processes in Living Organism, Part 2nd. In this lesson we learn that the reproduction occur by two methods in living organism. Asexual reproduction, sexual reproduction. Asexual reproduction means process of formation of new organism by an organism of same species without involvement of gametes is called asexual reproduction. सेम स्पेसिस मध्ये होतो आणि गॅमेटीचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही. अशा जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतो. Then sexual reproduction means sexual reproduction is always occurs with the help of two germ cells, female gamete, male gamete. These two germs with the help of these two germs, sexual reproduction is occur. Asexual reproduction हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होत असतं. युनिसेल्युलर मध्ये फ्युजन मेथड अँड बडिंग मेथड. फ्युजन मेथड मध्ये पुन्हा बायनरी अँड मल्टिपल. तर मल्टिपल ऑर्गॅनिझम मध्ये फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अँड स्पोर फॉर्मेशन मध्ये होत असतं. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन have these two main processes. Gamete formation means gametes are formed by the meiosis. In meiosis, chromosome number is reduced to half. Hence, the haploid gametes are formed. Meiosis process मध्ये gametes form होतात आणि त्यांचे क्रोमोझोम नंबर जे आहे ते काय होतात, रिड्यूस टू हाफ होतात, कमी होतात. त्यामुळे हॅप्लॉइड गॅमेटिस, मेलचा हॅप्लॉइड मेल गॅमेटिस तयार होतो, फिमेलचं हॅप्लॉइड फिमेल गॅमेटिस तयार होतात. तर फर्टिलायझेशन या प्रोसेस मध्ये a diploid zygote is formed in the process by union of haploid male and female gametes. जे हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेटिस फॉर्म झालेले आहेत त्यांचं युनियन होतं आणि डिप्लॉइड झायगॉट तयार होतो. The zygote divides by the mitosis and embryo is formed. तर मायटोसिस या प्रोसेस मध्ये झायगॉट डिवाइड होतो आणि एम्ब्रियोज फॉर्म होतात. These embryos develop into form a new individual. न्यू इंडिव्हिज्युअल तयार होण्यासाठी हे एम्ब्रियोज डेव्हलप होतात. तर काही सम रिझन्समुळे ह्युमन बिंग्स मध्ये कधी कधी रिप्रोडक्शन होत नाही. मग त्याचे रिझन्स काय आहेत आणि त्याच्या ऍडव्हान्स टेक्निक काय आहेत हे आपण पाहणार आहोत. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन. वेगवेगळे रिझन्स आहेत त्याच्यामुळे कपल्सला चिल्ड्रन्स किंवा रिप्रोडक्शन होत नाही. मग असे काय रिझन्स आहेत? फर्स्ट वन इज इरेग्युलर इन मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे जी वुमन्स मध्ये असते ती इरेग्युलर होते. डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन. जे oocytes आहेत त्याच्या प्रोडक्शन मध्ये डिफिकल्टीज क्रिएट होऊ शकतात. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल्स क्रिएट होतात, फॉर्म होतात. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. युटेरस मध्ये जे सप्लिमेंट प्रोव्हाइड करतात तिथे डिफिकल्टीज होऊ शकतात. ऍब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सिमेन. आता हे मेल्स मध्ये होतात. जे स्पर्म्स आहेत तेच सिमेन मध्ये येऊ शकत नाहीत किंवा ऍब्सेन्स होतात. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स. आता स्पर्म्स मूव्ह होत असतात. मग हे मूव्ह होत असताना स्पर्म्स तयार झाल्यानंतर ते जे स्पर्म्स आहेत ते 6.5 मीटर इतका जो एरिया पास करतात. मग त्यामध्ये मुवमेंट फास्ट पाहिजे, त्यांना एनर्जीची गरज असते. ही मुवमेंट काय होतं त्यावेळी स्लो मुवमेंट्स होतात काही काही वेळा. अनॉमॅलिटीज इन द स्पर्म्स मध्ये काही अनॉमॅलिटीज राहिलेले असतील हे मेल्स मध्ये होतात. EFG हे जे पॉइंट्स आहेत ते आणि अदर पॉइंट जे आहेत ते ABCD हे पॉइंट जे आहेत ते फिमेल्स मधले रिझन्स आहेत. ह्या वेगवेगळ्या रिझन्स मुळे काही वेळा रिप्रोडक्शन होत नाही. नाव विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स मेडिकल टेक्निक्स like IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have a child. आता IVF, सरोगसी आणि स्पर्म बँक हे न्यू ऍडव्हान्स टेक्निक आहेत मेडिकल सायन्स मध्ये आणि याच्यामुळे ज्या कपल्सला जे चाइल्डलेस आहेत, ज्यांना मूल नाहीये अशांना देखील मूल होऊ शकतं. फर्स्ट वन आपण पाहूया टेक्निक इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो fertilization means IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube.
and the embryo is formed. यामध्ये काय केलं जातं या टेक्निक मध्ये, टेस्ट ट्यूब बेबीज, हे तुम्ही पोस्टर्स वगैरे पाहिले असतील, टेस्ट ट्यूब बेबीज. टेस्ट ट्यूब बेबीज म्हणजे काय होतं, तर टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होतं, तिथे एम्ब्रियो तयार होतो. तो कसा होतो ते पाहूयात. इज इम्प्लांटेड in uterus of a woman at appropriate time. IVF technique is used for having a child in the case of those childless couples who have problems like less sperm counts, obstacles in oviduct, etc. आता या हे टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं जातं, टेस्ट ट्यूब मध्ये सुरुवातीला काय केलं जातं, जे स्पर्म आहे ते स्पर्म त्या टेस्ट ट्यूब मध्ये ठेवतात आणि तिथे त्याचा झायगॉट फॉर्म होऊन त्याचा एम्ब्रियो तयार करतात. आणि तो एम्ब्रियो जो आहे तो व्यवस्थित प्रॉपर तयार झाल्यानंतर तो वुमेन्स मध्ये इम्प्लांट करतात युटेरस मध्ये. इम्प्लांट केल्यानंतर त्या ज्या वुमेन्स असतील त्या व्यवस्थित काय होऊ शकतात, त्यांचं जी प्रेग्नन्सीचं हे सुरू होतं. म्हणजेच याला IVF टेक्निक असं बोललं जातं. आता हे कोणते प्रॉब्लेम्स असल्यानंतर होऊ शकतात, तर मेल्स मध्ये लेस स्पर्म काउंट्स असतील तर असं होऊ शकतं, किंवा ओव्हिडक्ट मध्ये जर ऑब्स्टॅकल्स असतील तर या सोल्युशननी त्यांना चाइल्ड मिळू शकतं. सेकंड जो आहे तो आहे सरोगसी. सरोगसी तुम्ही पिक्चर मध्ये पाहत असतात, एक कपल दिसतं आणि एक लेडीज दिसते आणि ती लेडीज प्रेग्नंट आहे. याचं मिनिंग असं असतं की काही वेळा सम वुमेन्स मध्ये हे प्रॉब्लेम्स असतो, जे युटेरस मध्ये एम्ब्रियो इम्प्लांट करू शकत नाही, त्याचं पालन पोषण करू शकत नाही, त्यामुळं काही वेळा ते अबॉर्ट होतं, आपोआपच होऊन जातं. अशा वेळी सरोगसी हा एक काय आहे त्याच्यावर रिमेडी आहे. मग ती रिमेडी काय आहे ती पाहूयात. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन of embryo in uterus. Such women can take the help of modern remedial technique called as surrogacy. In this technique, oocyte is collected from the ovary of the woman having problem in the implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of the some other woman having normal uterus. आता काही जे वुमेन्स असतील त्यामध्ये जर युटेरस मध्ये एम्ब्रियोला नीट इम्प्लांटेशन होत नसेल, त्यामुळे अबॉर्शन होत असेल, अशा वेळी काय करतात, तर त्या वुमेन्स मधले जे oocytes आहेत ते कलेक्ट करतात ओव्हरीज मधून आणि ते टेस्ट ट्यूब मध्ये ते पुट करतात. त्यानंतर हर हजबंड तिच्याच हजबंड पासून स्पर्म कलेक्ट करतात आणि ते स्पर्म्स त्या टेस्ट ट्यूब मध्ये युनियन घडून आणतात, झायगॉट तयार होतो, देन एम्ब्रियो डेव्हलप होतो आणि हा डेव्हलप झालेला जो एम्ब्रियो आहे तो दुसऱ्याच लेडीजला किंवा दुसऱ्या वुमन्सच्या युटेरस मध्ये, जिच्या नॉर्मल युटेरस आहे अशा वुमेन्स मध्ये ते इम्प्लांट करतात. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. आणि ज्या दुसऱ्याच महिलेच्या युटेरस मध्ये हा एम्ब्रियो डेव्हलप होतो तिला त्या वुमनला बोलायचं सरोगेट मदर. अशा प्रकारे सरोगसी हा एक ऑप्शन आहे ज्यांना चाइल्ड नाहीये अशासाठी. Then sperm bank and semen bank. There are various problems in sperm production as mentioned above in case of many men. So as to have the children in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. आता यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत जे मेल्स मध्ये दिसून येतात, की जसं की लेस काउंट असेल किंवा ते स्पर्म्सची मुवमेंट स्लो असेल, अशा वेळी स्पर्म बँक ही इंट्रोड्यूस झालेली आहे कन्सेप्ट. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू द ब्लड बँक ॲज लाईक ब्लड बँक. जेव्हा गरज असते तेव्हा ते ब्लड, आपण जसं आपल्याला गरज असेल तर तेव्हा ते ब्लड आपल्याला काय करतात, देतात. मग सेम तशीच कन्सेप्ट आहे, जसे की मोठे मोठे ब्लड कॅम्प्स असतात, डोनेट करतात, तसंच आपण स्पर्म्स देखील डोनेट करू शकतो. Semen ejaculated by the desired male is collected after there through the physical and medical checkup and stored in the sperm bank. जे मेन्स आहेत किंवा जे मेल आहेत यांच्याकडून त्यांची फिजिकल कंडिशन, मेडिकल कंडिशन सगळं चेक केलं जातं. जर
ते व्यवस्थित असतील तर त्यांचे स्पर्म हे कलेक्ट केले जातात आणि स्पर्म बँक मध्ये ते ठेवले जातात. ॲज पर द विश ऑफ नीडफुल couple, oocyte of the woman of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from the sperm bank. आता यामध्ये काय होतं, ज्या कपल्सला चाइल्ड हवे अशा कपल्स मधले जे वुमेन्स आहेत त्यांचं oocyte कलेक्ट करतात आणि हे IVF टेक्निक म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये पुन्हा स्पर्म बँकेतलं स्पर्म आणि oocytes यांचं युनियन घडवून आणून झायगोट तयार होऊन एम्ब्रिओ डेव्हलप करतात आणि त्या पद्धतीने त्या वुमेनला काय केलं जातं, तिच्या युटेरस मध्ये ते इम्प्लांट करतात आणि मग त्यांना चाइल्ड होऊ शकतं. या पद्धतीने देखील स्पर्म बँक हे वर्कआउट होत असतं. नेम ऑफ द सिमेंट डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. आपल्या लॉ नुसार जे सिमेंट काय करतात, डोनेट करतात, स्पर्म डोनेट करतात, अशा पर्सनचं नेम काय केलं जातं, स्ट्रिक्टली सिक्रेट ठेवलं जातं. ट्विन्स. आता तुम्हाला हे पण माहिती आहे, ट्विन्स तुम्ही पिक्चर पाहतायत, 18 months इयर्स ओल्डच्या ते दोन छोट्या छोट्या मुली दिसतात तुम्हाला, गर्ल्स दिसतात, ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय, तर सेम असतात, मुलगा आणि दोन्ही मुलं, अदर 2 boys 2 girls, अदरवाइज 1 boy and 1 girl, अशा पद्धतीने तुम्ही पाहिले असतील तुमच्या शेजारी पण. म्हणजे ट्विन्स कसे काय डेव्हलप होतात ते पाहूया. 2 embryos develop simultaneously in the same uterus. Thus, 2 offsprings are delivered simultaneously. 2 एम्ब्रिओ जे आहेत, 2 embryos डेव्हलप होतात सेम युटेरस मध्ये एकाच वेळी सायमल्टेनियसली. त्यामुळे 2 ऑफस्प्रिंग्स डिलिव्हर्ड होतात एका सायमल्टेनियसली त्याच वेळेस. अशाला आपण काय बोलतो, त्या ऑफस्प्रिंगला सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ट्विन्स. मेनी कपल ट्विन्स. देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ ट्विन्स. आता यामध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे मोनोझायगोटिक ट्विन्स अँड सेकंड वन डायझायगोटिक ट्विन्स. तर मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय आणि डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. एकाच एम्ब्रिओ पासून 2 वेगवेगळे एम्ब्रिओज तयार होतात, त्याला मोनोझायगोटिक बोलायचं. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ द झायगोटिक फॉर्मेशन. एकदम अर्ली स्टेजला म्हणजे 8 दिवसांच्या आतमध्ये झायगॉट फॉर्म झाल्यानंतर सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. आपोआपच काय होतं, एम्ब्रिओ जो आहे तो डिवाइड होतो 2 ग्रुप्स मध्ये. दोज 2 ग्रुप्स डेव्हलप as to separate embryos and thus monozygotic twins are formed. आणि ते 2 ग्रुप तयार होतात आणि ते 2 वेगवेगळे एम्ब्रिओज डेव्हलप होतात आणि मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. Such twins are genetically exactly similar to each other. Due to this, such twins are exactly similar in their appearance, their gender, uh, their gender is also same. That is, both will be either boys or girls. The monozygotic twins जेव्हा असतात तेव्हा काय होतं, तर ते एक्झॅक्टली सिमिलर तयार होतात. ते अपीअरन्स म्हणजे त्यांचं दिसणं, तसं त्यांचं जेंडर म्हणजे फॉर एक्झाम्पल ते बॉय असतील तर दोन्ही बॉयज असतील, ते गर्ल्स असतील तर दोन्ही गर्ल्स असणार आहेत. अशा प्रकारे मोनोझायगोटिक ट्विन्स होतात. In case of monozygotic twins, if the embryo cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of co-joint twins. Siamese twins. Such twins are born with some parts of the body joined to each other. Some organs are common in such twins. आता मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये एक ड्रॉबॅक आहे. त्यामध्ये काय होतं, तर एम्ब्रियोनिक सेल्स जर डिवाइड होत असतील 2 ग्रुप्स मध्ये 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन, तर तिथे हाय पॉसिबिलिटी काय असेल, को जॉईन म्हणजे की त्यांच्या ऑर्गन्स जे आहेत, जे डेव्हलप होणारे ट्विन्स आहेत त्यांचे जे ऑर्गन्स आहेत ते कधी कधी काय होऊ शकतात, जॉईन्स होऊ शकतात. म्हणजे एकमेकांना एकत्र असा एक ऑर्गन, त्यांचा कॉमन ऑर्गन येऊ शकतो. Occasionally, 2 oocytes are released from the ovary of the woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. The 2 embryos are formed from
those two zygotes and the both of those embryos are separated, implanted in the uterus. Thus, the dizygotic twins are delivered after the complete development. तर डायझायगोटिक म्हणजे काय, तर ओमेनचे टू साइड्स रिलीज होतात आणि ते टू सेपरेट स्पर्म सोबत काय होतात, डेव्हलप होतात, एम्ब्रियोज युनियन होतात आणि ते झायगोट्स तयार होतात. दोन वेगवेगळे झायगोट एकाच वेळी सायमल्टेनियसली तयार होतात. अशा वेळी जे ट्विन्स येतात त्यांना आपण ते जे आहे ते डायझायगोटिक ट्विन्स असतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट बट मे बी सेम ऑफ द डिफरंट बाय जेंडर. आता हे जे आहेत ते जेनेटिकली पण डिफरंट असू शकतात आणि जेंडरनी पण, म्हणजे एकाच वेळी बॉय अँड गर्ल असे पण ट्विन्स डिलिव्हर्ड होऊ शकतात. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, a person's state of being physical, mental and social strongness is called as the health. तर हेल्थ म्हणजे काय, तर फक्त फिजिकल हेल्थ नाही, म्हणजे आपल्याला बरं वाटतंय, आपल्याला कोणताही आजार नाही म्हणजे आपण हेल्दी आहोत असं नाही. तर हेल्दी याची एक डेफिनेशन आहे, ती काय आहे, अ पर्सन्स स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस. तो फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंग असला पाहिजे. In our country, there seem to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness. Especially, there seems to be indifference towards the reproductive health of women. वुमेन्स मध्ये हे प्रॉब्लेम्स जास्त दिसून येतात आणि हे याच्याबद्दल अवेअरनेस देखील कमी आहे, कारण आपले सोशल कस्टम्स असतील, ट्रॅडिशन्स असतील आपल्या, किंवा इलिटरेसी असेल किंवा शायनेस, ते बोलण्यास घाबरत असतील. Occurrence of menstrual cycle is related with the reproductive and overall health of the woman. Menstrual cycle ही सर्वात महत्त्वाची आहे वुमनच्या हेल्थसाठी. Nowadays, women are working at a par with men. Due to this, they have a stay outdoors whole day. Bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs, genitals need to be maintained clean time to time. Otherwise, problem regarding reproductive health may arise. तर ज्या महिला आहेत त्या सुद्धा प्रायव्हेट कामांसाठी किंवा वर्किंग आवर्स मध्ये असतात, मग अशा वेळी ड्युरिंग ब्लिडिंग होतं मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, मग त्यावेळी ते क्लीनलीनेस किंवा अदर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते होऊ शकतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराइज इन मेन टू. इट इज इसेन्शियल टू मेंटेन क्लीनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. तर सर्वात महत्वाचं म्हणजे क्लीनलीनेस असला पाहिजे त्या जे जेनिटल्स बॉडी पार्ट्स आहेत तिथे. Among the various sexual diseases, syphilis, gonorrhea occur on a large scale. Both of these diseases are caused by bacteria. Occurrence of chances, patches on various parts of the body, including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. वेगवेगळे डिसीज देखील यामुळे होऊ शकतात. Painful and burning sensation during the urination, oozing of pus through the penis and vagina, inflammation, urinary tract, anus, throat, eyes, etc. are the symptoms of gonorrhea. Gonorrheaचे हे symptoms आहेत. काय आहेत? Painful and burning sensation, oozing of the pus, inflammation of urinary tract. अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके.